मागील सीझनमध्ये आमच्या सर्व ऊस तोडणी कामगारांनी जे काम केलं त्याचं कमिशन आणि डिपॉझिट देण्याचा शुभारंभ खरं म्हणजे सगळ्यात लवकर आम्ही दरवर्षी देत असतो. यावर्षीसुद्धा जिल्ह्यामध्ये एखाद दोन कारखान्यांनी केले असतील, परंतु आज आम्ही कमिशन डिपॉझिट देण्याचा कार्यक्रम आज करतो आहोत. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी संचालक, मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आमचे सर्व मुकादम, गबरूबाई, त्यांचे सर्व सहकारी, सर्व कामगार, MD आपले कामगार बंधूंनो, खरं म्हणजे कमिशन डिपॉझिट द्यायला सुरुवात केली म्हणजे कारखाना सुरू करण्याची सुरुवात झाली असे खरे संकेत असतात. आणि म्हणून हे संकेत आपल्या तालुक्यातील सर्व आमच्या सभासदांपर्यंत जावेत म्हणून खरं म्हणजे आज आपल्या समोर मीडियासमोर मी बोलतो आहे की मागचा सीझन आपण 2,60,000चा सीझन आपण मागच्या वर्षी केला आणि ह्या वर्षाचा आमच्या सर्व संचालक मंडळाचा एक 5 लाखाचं गाळप ह्या वर्षी करण्याचं उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि म्हणून आमचे सर्व जे काही मुकादम ज्यांनी वर्षभर सगळी काम करतात, गेली 25 वर्ष सातत्यानं ही सगळी मुकादम मंडळी अगस्ती कारखान्याला ऊस तोडणीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडणी कामगार आम्हाला पुरवतात आणि चांगल्या पद्धतीचं काम ही सगळी मंडळी करतायत. आणि म्हणून त्यांचं कमिशन डिपॉझिट देणं, त्यांना पुढच्या भरती करता त्यांना त्याची मदत व्हावी आणि म्हणून लवकरात लवकर हा खरं कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. हा लवकर फेब्रुवारीमध्ये कधी नव्हे असं महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीमध्ये सगळे कारखाने बंद झाले. ही पहिलीच वेळ होती 2-3 महिन्यामध्ये सीझन संपणं, ही म्हणजे कारखान्यांच्या दृष्टीनं अत्यंत तशी अडचणीची ही बाब आहे. आणि म्हणून ह्या वर्षीचा सीझन 26-27चा आपल्याला चांगल्या पद्धतीनं हा सीझन करण्याच्या दृष्टीनं सगळ्या मुकादम मंडळींशी काल आमचे सर्व ओरशेर मंडळी त्यांच्या सगळ्यांशी संपर्क साधला आणि आज सगळी मंडळी त्या कमिशन डिपॉझिट त्यांना आम्ही आज बँकेमध्ये त्यांना चेक देऊन ते आज देतो आहोत. आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया सुरू करण्याच्या पाठीमागे कारखाना आपल्याला अत्यंत मजबूतीनं ह्या वर्षी सुरू करायचं आहे. मागच्या वर्षी थोडं लेबरची आमची अडचण झाली ऐन वेळेस, परंतु ह्या वर्षी लवकरच सुरुवातीपासून जास्तीत जास्त आमचे मुकादम मंडळी हे संपर्क साधून जास्त लेबर आणतील आणि म्हणून चांगला सीझन ह्या वर्षी आपल्याला करायचा आहे. काही मंडळी थोडा संभ्रम चालू होतो का नाही कारखाना, असे या पद्धतीचं काही वातावरण सभासदांमध्ये झालं. याचं कारण आम्ही फेब्रुवारीमध्ये कारखाना संपला, बंद झाला आणि 5-6 महिन्याचा मोठा कालावधी सुरू करण्याच्या दृष्टीने आहे म्हणून आम्ही ले ऑफ दिला सगळ्या कामगारांना. एक 4 महिने तरी आमचं 50% पगार वाचतील हा खरा त्या पाठीमागे हेतू होता. परंतु काही मंडळींच्या ले ऑफ दिला म्हणजे कामगार बंद केले, कारखाना चालू होतो का नाही अशी काही कुशंका काही मंडळींच्या मनामध्ये थोडी चर्चा मी ऐकली. आणि म्हणून जाणीवपूर्वक आज आमच्या सर्व सभासद बंधूंना, सर्व ऊस उत्पादक, बाहेरचे गेटकेनचे आमचे सर्व ऊस उत्पादक आणि सगळं आमचं प्रामुख्यानं हे सगळं काम करणारे आमचे सर्व मुकादम आणि आमचे सर्व ऊस तोडणी कामगार यांना मी ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की फार चांगल्या पद्धतीचं आपल्याला ह्या वर्षीचा सीझन 5 लाख टन गाळप ह्या वर्षी कोणत्याही परिस्थितीत झालं पाहिजे असा कार्यक्रम आम्ही सगळे संचालक मंडळांनी काल परवा आम्ही मिटिंग घेऊन आम्ही सगळं ठरवलेलं आहे. आणि म्हणून त्या दृष्टीनं शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज जावा. कुठंही कोणी शेतकऱ्यांनी वेगळ्या प्रकारचे कुठं नोंदीबिंदी करू नयेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये 100% आपल्याला कारखाना चालवायचा आहे, चांगल्या पद्धतीनं चालवायचं आहे. सगळी लेबरची व्यवस्था खूप चांगले मुकादम आम्हाला यावर्षीसुद्धा आपल्याकडे येतील आणि तोडणी प्रोग्रामसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपण गेटकेनचा असेल किंवा कार्यक्षेत्रातला असेल चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. आणि म्हणून सर्व सभासदांना, सर्व आमचे तोडणी कामगारांना, सर्व मुकादम मंडळीला सुद्धा जे आले नसतील, अजून येत आहेत काही मंडळी, तर सगळ्यांना माझी विनंती की सगळ्यांनी करार आपण 25-30 वर्षाचा या कारखान्याशी आपले सगळ्यांशी संबंध जोडलेले आहेत. आम्ही थोडं लेट झालं असेल परंतु सगळ्या जिल्ह्यामध्ये कुठंही कोणत्या कामगारांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, पैसे कुठं आम्ही त्यांना हे पडू दिले नाहीत, कमी पडू दिले नाहीत. थोडंफार मागं पुढं परंतु वेळेत आम्ही सगळे पेमेंट केलेलं आहे. 200 रुपयाचं पेमेंट आम्ही राहिलेलं आहे. आम्ही 3,000 रुपयाची भूमिका आम्ही सुरुवातीला सगळ्यात कारखान्याने आम्ही हे केली होती, परंतु 200 रुपये दिपोळीला काहीतरी
द्यावेच लागतात आणि म्हणून दिपोळीला राहिलेले 200 रुपये आम्ही देणार आहोत. असा 3000 रुपये आपण मागच्या वर्षी जो आपण कबूल केला त्याप्रमाणे 3000 रुपये आम्ही सर्व ऊस उत्पादकांना देणार आहोत. आणि म्हणून पुढच्या वर्षाच्या सीझनचा सुद्धा जिल्ह्यामध्ये जी काही कारखानदारी भाव पुरतील त्याप्रमाणे भाव आपण देऊ. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आपला कारखाना चालू राहण्यासाठी सगळ्यांनी याच्यामध्ये सर्व शेतकरी बंधू तर खूप योगदान देत आहे. मला तर खरं म्हणजे मी अगदी अभिमानानं सांगतो सगळ्या जिल्ह्यामध्ये थोडेफार पैसे कमी मिळाले असतील, थोडंफार लेट झालं असेल, परंतु सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्यातील आमच्या गेटकेंच्या सगळ्यांनी खूप विश्वास आमच्या कारखान्यावर सर्व संचालक मंडळावर ठेवला आणि चांगला सीझन मागचाही केला. आणि म्हणून या वर्षाचा सीझनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. त्या दृष्टीने सर्व शेतकरी बंधूंनी ऊस उत्पादकांनी सगळ्यांनी मदत करावी. सर्व मुकादमांना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लेबर मागच्या वर्षी थोडी आपली अडचण झाली, पूर्ण क्षमतेनं कारखाना न चालल्यामुळं थोडी अडचणीत भर पडली आणि म्हणून माझी मुकादम मंडळाला विचारित तुमचं काही राहणार नाही, जे काय बाकीचे कारखाने करतील त्या पद्धतीनं आपण सगळं त्या पद्धतीनं करू. परंतु जास्तीत जास्त लेबर गबरूबाई तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी आहे. कारण शेवटी तुम्ही आणले आणि जर कमी पडलं तर मग कारखाना रेग्युलर नाही चालला तर त्याची अडचण आपल्या सगळ्यांनाच होती. आणि म्हणून तुम्हाला मला विनंती आहे का बाहेर कुठेही लेबर देऊ नका. इथं अडचण कोणतीच नाही. काटा तुम्हाला माहिती आहे, अगस्तीचं कुठं 1 ग्रॅमचं सुद्धा इकडे तिकडे होत नाही. ते जर झालं तर त्याला लेबरलाही त्याचा फटका बसतो, शेतकऱ्यांनाही बसतो, सगळ्यांनाच बसतो. आणि म्हणून अगस्ती हे अगस्ती ऋषींच्या नावाखाली इथं काही गडबड गोंधळ आम्ही करत नाही. आणि म्हणून तो विश्वास खरं म्हणजे सगळ्यांचा त्यामुळं आमच्यावर आहे. आणि म्हणून सगळ्यांनी कारखान्याला मदत करावी. गबरूभाई यांचे सर्व सहकारी काल आम्ही कन्नड, मालेगाव सगळ्या मुकादमांकडे आमचे वर्षेर मंडळी जाऊन आली आणि सगळ्यांनी विनंती केल्याप्रमाणे आज सगळे ह्या कमिशन डिपॉझिटसाठी आलेत. पहिला हप्ता ज्यावेळेस सगळे कारखाने सुरू करतील तर हप्त्याची आम्ही लवकरात लवकर सुरुवात आपल्याला करून लेबरसुद्धा कसं चांगलं मिळेल त्या दृष्टीनं आम्ही आर्थिक याच्यामध्ये सुद्धा काही तुम्हाला अडचण येऊ देणार नाही. अशा पद्धतीचा हा पुढचा हंगाम आपल्याला शेतकरी सगळे आमचे ऊस तोडणी कामगार मुकादम ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला हा सीझन चांगला करायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यांनी मदत करावी. आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि आमच्या कामगारांच्या दृष्टीनं हा थोडा मेसेज सगळीकडे जावा की अगस्ती कोणत्याही बोलतापल्ला बळी न पडता कुणीही चर्चा चुकीची करता त्या न ऐकता 100% कारखाना आपण वेळेवर सुरू करणार आहोत आणि पूर्ण क्षमतेने हा कारखाना चालवण्याचं धोरण आम्ही संचालक मंडळाने घेतलेलं आहे. हीच एवढी सगळी मी शेतकरी आणि कामगार सर्वांना नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. आमचं एकच म्हणणं आहे, म्हणजे अगस्ती कारखान्यावर आमचं खरोखर विश्वास आहे पूर्ण मुकदमाचा. कारण आजपर्यंत लोकांकडे काही बी हे वाढून टाकतात बा असं होणार आहे तसं होणार आहे, पण खरोखर म्हणजे सगळ्या मुकदमाचा असं तुमच्यावर बिलकुल विश्वास आहे. आणि जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करून कारण लेबर जर भरपूर राहिलं तर आपल्याला कोणतीच गोष्टीची कमी पडत नाही. यावर्षी जसं समजा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि लेबर आणू आम्ही. नाही